रत्नागिरीमध्ये भाजप महिला पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। कोर्टाच्या बाहेरील गेटवर भाजप महिला पदाधिकारी आंदोलन करत होत्या। यावेळी आंदोलन करताना गेटवरून बाजूला करताना महिला कार्यकर्त्या आणि पोलिसांमध्ये वाद झाला। परभणीमधील जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या खात्याला लावण्यात आलेल्या होल्ड काढण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली। जळगावच्या नवीन बीज मार्केटमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे दुकानदारांसह व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला। तातडीनं मार्केट स्वच्छ करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली। जळगाव जिल्ह्याच्या यावल इथल्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना नगरपालिकेनं नोटीस बजावली आहे। 2 दिवसात अतिक्रमण हटवण्याच्या सूचना नगरपालिकेनं दिल्यात, पण अतिक्रमण काढण्यास व्यावसायिकांनी विरोध केलाय। चंद्रपूर जिल्ह्याच्या बाळापूर वनपरिक्षेत्रामध्ये बाघाला वन विभागानं पकडलेला आहे। या बाघानं हल्ला करून 2 ग्रामस्थांना ठार केलं होतं, तर हा बाघ ताडोबातून आला होता अशी माहिती आहे। बीडच्या लिंबा गणेश परिसरामध्ये सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात एका चोरट्याचा मृत्यू झालाय। या भागामध्ये पवनचक्की उभारण्याचं काम सुरू होतं आणि ठार झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही। जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला। वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला। तर पाझर तलावात संपादित न झालेली जमीन पूर्ववत नावे करण्याची मागणी महिलेनं केली। बुलढाण्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली। भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करण्यात आला। यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला तालुक्यातील सातार्डा इथल्या सेंट्रल बँक इंडियाच्या ब्रांचला लागलेली आग आटोक्यात आली आहे। या आगीमध्ये बँकेतील कागदपत्र जळून खाक झाली। मात्र घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचण्यास उशीर झाल्यानं स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली। कराडच्या तासवडे एमआयडीसी मधील कंपनीमधून 6 कोटी 35 लाखांचं कोकेन जप्त करण्यात आलंय। या कारवाईबाबत पोलिसांकडून गोपनीयता बाळगली जात असल्याची चर्चा आहे, तर 2 दिवसांपासून कारवाई सुरू असल्याची माहिती आहे। बीडच्या लिंबा गणेश परिसरात पवनचक्की उभारणीचं काम सुरू असताना मध्यरात्री चोरीच्या उद्देशानं आलेल्या चोरट्यावर सुरक्षा रक्षकानं गोळीबार केला। या गोळीबारात चोराचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली। अज्ञात व्यक्तीकडून वाहनाच्या काचा फोडत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला। किल्ले रायगडावर जाणारा पायी मार्ग 28 आणि 29 मे रोजी पर्यटक आणि प्रवाशांसाठी बंद राहणार आहे। या दरम्यान डोंगरावरील दगड काढण्याचं काम केलं जाणार आहे। राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्यानं जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे। आरटीपीसीआरला कार्यान्वित करण्यात आलंय, तर स्वतंत्र वॉर्डची ही व्यवस्था करण्यात आली आहे। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। धुळ्यातील विश्रामगृहातील खोलीमध्ये सापडलेल्या 2.25 कोटीच्या रकमेप्रकरणी आता नाशिकच्या आयकर विभागाचं विशेष पथक चौकशी करणार आहे। धुळे जिल्हा पोलिसांनी या संदर्भात नाशिक आयकर विभागाला पत्र दिलंय। राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीनं शेतकऱ्यांसह वीट व्यावसायिकांचंही मोठं नुकसान झालंय। हजारो वीट कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळू शकते, तसंच अपरिमित हानी झाल्यानं व्यावसायिक कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे। येवला आगाराला मिळालेल्या 5 नवीन एसटी बसेसवरून येवल्यात श्रेयनाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं। मंत्री छगन भुजबळ यांनी बसेसचं लोकार्पण केल्यानंतर आमदार किशोर दराडे यांनी बसेसला शिवसेनेचे ध्वज लावून पुन्हा लोकार्पण केलं। अवघ्या 1 तासामध्ये 5 बसचं 2 वेळा लोकार्पण करण्यात आलं। रावेर यावल मतदारसंघातील केळी पिकावर फैलावत असलेल्या पनामा रोगाच्या पार्श्वभूमीवर आणि विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती। पनामा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना राबवण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले। बुलढाण्यामध्ये दिव्यांग ग्रामसेवक संतोष सवडतकर यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पंतप्रधान घरकुल योजनेचा सर्व्हे करताना गावातीलच व्यक्तीनं ही मारहाण केल्याची माहिती आहे। बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली ई-बाईक टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेतलाय। मात्र हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, यासाठी ऑटो रिक्षा कृती समितीच्या वतीनं राज्यभरात आंदोलन करत निवेदन देण्यात आलं। पंढरपूरच्या आषाढी यात्रेचा सोहळा 6 जुलैला संपन्न होणार आहे। या सोहळ्यासाठी 10 मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल होणार आहेत। वारकऱ्यांना पालिकेच्या वतीनं सीलबंद पाणी आणि लिंबू सरबत दिलं जाणार आहे।
यासाठी पालिकेला 3 कोटींचं टेंडर देण्यात आलंय. गडचिरोलीच्या बोडेना गावात टीव्हीवरील चॅनल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीनं आत्महत्या केली. आवडतं चॅनल पाहू दिलं नाही असं म्हणत 4थीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीनं टोकाचं पाऊल उचललं. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत अमरावती महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. कोंडाईबारी घाटामध्ये वन्य प्राण्यांचा वावर असल्यानं प्राण्यांसाठी सुरक्षा जाळी बसवण्यात आली आहे. मात्र तरीही बिबटे रस्त्यावर येत आहेत, त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जालना जिल्हा पोलीस दलातील प्रशासकीय बदल्या पार पडलेल्या आहेत. आता विनंती बदल्या पार पडणार आहे. यासाठी जवळपास 230 जणांना विनंती बदल्यांसाठी त्यांनी अर्ज केले. बार्शी तालुक्यातील कोरेगाव इथं उडीद पिकाचं मान्सूनपूर्व पावसामुळे मोठं नुकसान झालंय. ऐन काढणीच्या वेळेला उडीद पिकावर पावसाचा मारा बसलाय, त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला, तर उडीद उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. नाशिकच्या गांधीनगर इथं भारतीय सेनेची प्रमुख उड्डाण संस्था आहे. या ठिकाणी कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या लढाऊ वैमानिकांच्या 43व्या तुकडीचा पदवी प्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू झाला. सोहळ्याला कर्नल कमांड लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची गोडी वाढवावी तसंच सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला मान्यता देण्याच्या उद्देशानं आमदार भावना गवळी यांनी स्वतःची पुस्तक तुला केली. यावेळी या पुस्तकांचं गरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं स्थगनादेश उठवल्यानंतर विभागीय सहनिबंधकांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक मतदार यादी प्रसिद्ध केली. यामध्ये खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, माजी मंत्री शोभा फडणवीस, बँकेचे विद्यमान अध्यक्ष संतोष रावत यांच्यासह 900 जणांचा मतदार यादीमध्ये समावेश आहे. नागपुरात 155 कोटी रुपयांच्या बनावट बिलांच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. पुणे शाखेनं विक्रेता बंटी साहूच्या कार्यालयावर छापा टाकला. सध्या तपासात 87 बनावट कंपन्या आढळल्या. यामध्ये 1000 कोटींचा फसवणुकीचा अंदाज वर्तवला जातोय. छत्रपती संभाजीनगरमधील कंत्राटदाराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बांधकाम कामगारांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या संसार उपयोगी वस्तूंसाठी एजंटकडून 1200 ते 1500 रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे खड्डेमय रस्त्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. साताऱ्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून तुषार दोशी यांनी पदभार स्वीकारला. समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली. पंढरपुरात जवानांच्या सन्मानार्थ तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय अशा घोषणा देत रॅली काढण्यात आली. यावेळी समाधान अवताडे, प्रणव परिचारक यांनी कार्यकर्त्यांसह रॅलीत सहभाग घेतला. सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईमध्ये महापालिकेनं अतिक्रमण मोहीम राबवली आहे. तर गेल्या कित्येक वर्षांपासून अतिक्रमणाच्या कक्षेत सापडलेला मोठा चौक मोकळा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये बाळू तस्करांनी महसूल आणि पोलीस प्रशासनाला खुलं आव्हान दिलंय. लष्करी हद्दीतून बोटीच्या सहाय्यानं दिवसा ढवळ्या बाळू उपसा केला जातोय. मात्र या सगळ्यावर प्रशासनानं मौन धारण केलंय. लोणावळ्यामध्ये मिशन सिंदूर अंतर्गत तिरंगा रॅली काढण्यात आली. मावळा पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान काढलेल्या रॅलीमध्ये मुस्लिम समाजानं मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची आढावा बैठक देहूच्या मुख्य मंदिरात पार पडली. या बैठकीत पालखीची सुरक्षा, वारकऱ्यांचे आरोग्य, रस्ते, पाणी या संदर्भात चर्चा करण्यात आली. वडीवळे धरणाचे कालवे बंदिस्त करण्यासह आडले ढोणे उपसा जलसिंचन योजनेला गती देण्यात आली आहे. आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत याबाबत बैठक झाली. अमरावतीच्या मेळघाटातील अतिदुर्गम भागातील 38 गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मुक्काम केला. 1 दिवस मेळघाट यासाठी उपक्रमांतर्गत मुक्काम हा असेल. 7 जून ते 9 जून या दरम्यान भिवंडी निजामपूर शहर पालिका कार्यक्षेत्रामध्ये बकरी ईद सण साजरा होणार आहे. यासाठी पालिका आयुक्तांनी बैठक घेत कामाचा आढावा घेतला.
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना कोर्टात घेऊन पोलीस पोहोचले होते। त्यावेळी भाजप महिला पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं। भाजप महिला पदाधिकाऱ्यांकडून टोमॅटो फेकत निषेध आंदोलन करण्यात आलं। वैष्णवी प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणनं पत्नीचा अमानुष छळ केला होता। पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल निलेशवर 2019 मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता अशी माहिती समोर आली। वैष्णवीची आत्महत्या नाही तर तिची हत्या झाल्याचा आरोप कसपटे कुटुंबियांनी केलाय। हगवणे कुटुंबियांकडून आमच्या जीवाला धोका आहे, त्यांच्यावर मकोका लावावा अशी मागणीही कसपटे कुटुंबियांनी केली। वैष्णवीच्या बाळाला पोलिसांच्या उपस्थितीमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलं। बाळाला झोपेचे इंजेक्शन दिल्याचा आरोप कसपटे कुटुंबियांनी केला। वैष्णवीच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी सासऱ्यानं एका हॉटेलमध्ये जाऊन जेवणावर ताव मारल्याचा व्हिडिओ समोर आलाय। राज्यभरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असतानाच दुसरीकडे राजेंद्र हगवणे चक्क मटणावर ताव मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होतोय। हगवणे कुटुंबियांनी कसपटे कुटुंबियांकडून हुंड्यात घेतलेली 48 लाखांची फॉर्च्युनर कार पोलिसांनी ताब्यात घेतली। त्याचबरोबर हगवणेंकडून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिकांनी केला। वैष्णवी आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे। पोलीस या प्रकरणात कडक कारवाई करतील। प्रकरणाला फाटे फोडणं चुकीचं आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। हगवणे प्रकरणाबाबत अजित पवार गंभीर नाहीत असं नाही अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली। मकोका लावण्यासाठी काही नियम आहेत, नियमात बसत असेल तर मकोका लावण्यात येईल असंही फडणवीस म्हणाले। पुण्याच्या घटनेशी माझा संबंध नाही, काही जण मला विनाकारण बदनाम करतायत असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। कसपटे कुटुंबियांना आज भेटणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। हगवणे कुटुंबावर कडक कारवाई होणार आहे, दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना दिल्यात अशी माहिती अजित पवारांनी दिली।